सर्व शिवभक्तांना शाहीर चंद्रशेखर पारशेट्टी व रचयिता धर्मप्रसारक रामलिंग स्वामी हरंगुकर यांचा मानाचा मुजरा सादर होत आहे। राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यांच्या जीवनावर आधारित पोवाडा राजा वीरशैवांचा, राजा वीरशैवांचा, राजा वीरशैवांचा। पहिले नमन पंचाचार्याला, पहिले नमन पंचाचार्याला, मालिंगेश्वराला, कुलदैवताला, बसवेश्वराला, बसवेश्वराला, डॉक्टर शिवलिंग शिवाचार्याला, डॉक्टर शिवलिंग शिवाचार्याला, जगतीच्या संत महंताला, जगतीच्या संत महंताला, भूलोकीच्या सर्व जंगमाला, भूलोकीच्या सर्व जंगमाला, चंद्रशेखर गातो पोवाड्याला धीर जी जी, चंद्रशेखर गातो पोवाड्याला धीर जी, चंद्रशेखर गातो पोवाड्याला धीर जी। महाराष्ट्र प्रदेशात लातूर जिल्ह्यात अहमदपूर नगरात ज्याचं नाव राजूर होत, ज्याचं नाव राजूर होत, शिवभक्त दाम्पत्य तिथं होत। विश्वनाथ प्रयागबाई नाव त्याचं, माहेर कवठाळी प्रयागबाईचं, सदाशिव भक्तीत मग्न रहात धीर जी जी, सदाशिव भक्तीत मग्न रहात धीर जी, सदाशिव भक्तीत मग्न रहात धीर जी। त्या काळी कैलाशीच्या शंभूला चिंता वाटायला लागली की आता या वीरशैवांचे काय होणार, या वीरशैव धर्माचे काय होणार, काय होणार या वीरशैव धर्मांचे। शंभूला लागली चिंता, शंभूला लागली चिंता, वीरशैवांची पाहुनी अवस्था, पाहुनी अवस्था, धर्माचा होऊ लागला रास, धर्माचा होऊ लागला रास, वीरशैव विसरला लिंगास, वीरशैव विसरला लिंगास, बाळबुक्काची धरिली आस, शिव सोडून भजती हारीस, लागे वेगवेगळ्या मार्गास, स्वधर्माची सोडली कास धीर जी जी, स्वधर्माची सोडली कास जी जी, स्वधर्माची सोडली कास जी जी। वीरशैवांनी धर्माची कास सोडायला लागल्यानंतर शंभू महादेवाचा मन्मथ माऊलीस हुकूम झालेला आहे। काय झाला हुकूम, काय झालं बरे, मन्मथासी हुकूम काय झाला, मन्मथासी हुकूम काय झाला, वेग लागी तू आपल्या कार्याला, आपल्या कार्याला, शिवलिंग नामे अवतार घेण्याला, शिवलिंग नामे अवतार घेण्याला, जाई बाराजूर नगरीला, जाई बाराजूर नगरीला, शिव दाम्पत्याच्या उदराला, घे साधूनी आपल्या कार्याला, वीरशैवाला विव मार्गाला, तव मन्मथ ज्योत निघाली आणि प्रयागबाईच्या उदरी निमाली, तव मन्मथ ज्योत निघाली धीर जी जी, तव मन्मथ ज्योत निघाली धीर जी जी, तव मन्मथ ज्योत निघाली धीर जी जी। प्रयागबाई या पतिसेवा घरकाम व शिवभक्तीमध्ये रममाण असत। त्यांना त्यावेळी एक पहिला मुलगा होता, त्याचे नाव मन्मथच होतं। किंबहुना त्या काळात मन्मथ हे नाव कोणाच्या परिचयाचं नसावं। या दाम्पत्याचा 3 वर्षाचा काळ लोटला होता। याच काळात प्रयागबाईंना दुसऱ्या अपत्याची चाहूल लागायला सुरुवात झाली, परंतु एक अघटितच घडलं।
3 मास गेले, 6 मास गेले, 12 मास गेले, तरी गर्भाची वाढ होत नव्हती. तेव्हा या दाम्पत्याला चिंता वाटायला लागली. पण हे अगटीत आश्चर्यच होतं. ज्याप्रमाणे शेतकरी पेरणीपूर्वी जमिनीची मशागत करून तिला पवित्र करून घेतो, त्याचप्रमाणे परमेश्वर ही अवतार घेण्यापूर्वी ते ठिकाण निश्चित करतो व त्या दाम्पत्याची अपवित्रता व अज्ञान दूर करतो व त्यांना शिवभक्तीची आराधना करण्यास भाग पाडतो. असा कित्येक संतांच्या जन्माचा अनुभव आहे. त्या न्यायाप्रमाणेच या दाम्पत्यांना गुरुसेवेची ओढ लागलेली आहे. धरी इच्छा सत्संगाची, बहु आवडी गुणांची, सेवन असे सदविद्येचे, दास्य करी सद्गुरूंचे, दास्य करी सद्गुरूंचे. आणि याच न्यायाप्रमाणे हे दाम्पत्य सद्गुरूंच्या सानिध्यात राहून श्रवण भक्ती करू लागले. आणि असाच 3 वर्षाचा काळ लोटला. त्यांनी सद्गुरू मडिवाळ शिवाचार्यांना आपल्या भावना बोलून दाखवल्या. नंतर शिवाचार्यांनी त्यांना एक अशी अट घातली, कुल परंपरेनुसार एक मुलगा मठास बटू म्हणून दान द्यायला पाहिजे. जर हा मुलगा बटू म्हणून दान द्याल तर गर्भाची वाढ होईल. असे ऐकताच हे दाम्पत्य स्तब्ध झाले. शेवटी विचारांती मुलगा दान देण्याचा निश्चय करून मडिवाळ शिवाचार्यासमोर तसा संकल्प केला आणि मडिवाळ शिवाचार्याने आशीर्वाद दिला, पुत्रवान भव. या आता तुम्ही भूमी उजळून टाकणारा, धर्म जागृती करणारा तेजस्वी पुत्र तुम्हाला लाभेल. आनंदाने जा, आनंदाने जा. ऐकता गुरुचे वचन, ऐकता गुरुचे वचन भरले अंतःकरण आनंदान, आनंदान, आनंदान. मुखाने करीती गुरुचे भजन, मुखाने करती गुरुचे भजन, मुखाने करीती गुरुचे भजन, मुखाने करती गुरुचे भजन. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. ऐसे करीत गुरु भजन, नामामृत करी प्राशन. फुलू लागले मातेचे वदन, अंगी भरले फुल्ल चैतन्य. अंतरीचे गेले उदासीन, कुठले नवे अंकुर आणि वाटे उदरी आले जणू शिवशंकर. उदरी जणू शिवशंकराच्या अंशाचा भास व्हायला लागला. गुरु कृपेचा लाभ हा झाला, लाभ हा झाला, लाभ हा झाला. गर्भ लागला तव वाढीला, गर्भ लागला तव वाढीला. लागले डोहाळे माथेला, लागले डोहाळे माथेला. पूजा जप तप ध्यानावरती जीव हा रमला जी जी जी. रमला जी जी, जीव रमला जी जी. दाम्पत्याने पूजा जप ध्यानावर जोर दिला आणि ही वार्ता साऱ्या राजुरात पसरलेली आहे. पाहता पाहता चर्चा साऱ्या राजुरी झाली, राजुरी झाली. गुरु कृपेची अनुभूती मातेला आली. जी जी रजी रजी, जी जी रजी रजी, जी जी रजी रजी. बघता बघता 6 महिन्याचा काळ लोटला, काळ लोटला. जन्मा आधी गर्भाशी हो लिंग बांधिला. जी जी रजी रजी, जी जी रजी रजी, जी जी रजी रजी. गर्भाष्टमे लिंगधारणा या न्यायाप्रमाणे मडिवाळ शिवाचार्यांनी 8व्या महिन्यात गर्भास लिंगधारणा केली. जसे बसवेश्वर 3 वर्षे गर्भात राहिले, तसेच शिवलिंग बाळाच्या गर्भाची वाढ 3 वर्षानंतर झाली. पाहता पाहता 9 मास संपून गेले. गर्भाची पूर्ण वाढ झाली. ज्ञानस्वरूप उगवण्याचा दिवस उजाडला. प्रयागबाईंना प्रसूतीच्या काळा सुरू झाल्या होत्या. 3 वर्षापासून ज्या सोनेरी क्षणाची वाट प्रयागबाई व विश्वनाथ स्वामी पाहत होते, तो क्षण जवळ आला. साधोनी या अमृत योग ब्रह्म मुहूर्त, फाल्गुन शुद्ध तृतीयेला कोडियली अर्थ. जी जी रजी रजी, जी जी रजी रजी, जी जी रजी रजी. 1917 साली वार शनिवार, शनिवार. 25
25 फेब्रुवारी पहाटे 4था प्रहर जी जी राजीर जी 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 राजीर जी 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 राजीर जी ऐसा साधियेला योग बोला शिवहार सारे मिळोनी आपण सारे करूया गजर जी जी राजीर जी 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 राजीर जी 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 राजीर जी हर 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 महादेव श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय संत शिरोमणी मन्मथ स्वामी माऊली की जय राष्ट्र संत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय ब्रह्म मुहूर्त अमृतयोग फाल्गुन शुद्ध तृतीया दिनांक 25 फेब्रुवारी वार शनिवार इसवी सन 1917 साली पहाटे 3 वाजता बाळाने भूतली पदार्पण केले। ही वार्ता राजूर नगरात चोहीकडे पसरली। विश्वनाथ स्वामींना मुलगा झाला, विश्वनाथ स्वामींना मुलगा झाला। राजूर नगरीत आनंदी आनंद झाला, राजूर नगरीत आनंदी आनंद झाला। 5व्या दिवशी मडिवाळ शिवाचार्य आले। या तेजस्वी दैदिप्यमान बाळाचे मुखकंमल पाहून ते उद्गारले, पाहून या नीळकंठा डोळा धरियेला ताठा प्रेमे सुखाचे उमाळे जैसा सिंधू चंबळे जैसा सिंधू चंबळे। मडिवाळ शिवाचार्यांनी बाळाला भस्म लावून लिंगधारणा केली। मडिवाळ शिवाचार्यांना आनंद झाला। 12वा दिवस उजाडला। परंपरेनुसार नामकरणाचा तो दिवस। पाळणा सजवला, बाळास नवीन अंगड टोपडं घातलं। सर्व आप्तस्वकीय जमा झाले। मडिवाळ शिवाचार्य हे आले। त्यांनी बाळाच्या कानात पंचाक्षरी मंत्राचा उच्चार केला आणि त्यांच्या आज्ञेनुसार बाळाचे नाव शिवलिंग ठेवले। त्या तेजस्वी बाळसेदार छानुल्यास प्रयागबाईने डोळ्याच्या काजळाचे तीट लावले। जमलेल्या सुवासिनीने अत्यंत सुंदर असा पाळणा गायला। पुत्र जन्मला वीरशैवांचा उद्धार करण्याला प्रयागबाई पोटी पुत्र जन्मला गुरु कृपेने पुत्र लाभला जगाला जोडे जो गुरु कृपेने पुत्र लाभला जगाला जोडे जो मन्मथ स्वामीचा अवतार आला शिवलिंग नाम शोभे बाळाला मन्मथ स्वामीचा अवतार आला शिवलिंग नाम शोभे बाळाला राजूर नगरीला आनंद झाला जगाला जोडे जो राजूर नगरीला आनंद झाला जगाला जोडे जो जगाला जोडे जो जगाला जोडे जो। आता बाळ बाळसेदार झाले। प्रयागबाईंना त्याचे किती किती कोड कौतुक मावेना। तर प्रयागबाई काय करायच्या? मडिवाळ शिवाचार्यांच्या दर्शनासाठी त्या बाळाला सदैव घेऊन जायच्या। शिवलिंग बाळा प्रयागबाई ने गुरु दर्शना गुरु माऊली कुरवाळी बाळ गोजिरवाणा जी जी राजीर जी 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 राजीर जी 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 राजीर जी सद्गुरु कृपे बाळा झाले 1 वर्ष पूर्ण गर्भापासून संगत गुरुची लागले सुकृतान जी जी राजीर जी 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 राजीर जी 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 राजीर जी मातेला त्या लढा लागला बाळाचा फार परी बाळ ते तिच्यापासून जाणार होते दूर जी जी राजीर जी 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 राजीर जी 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 राजीर जी। त्या माऊलीचा त्या प्रयागबाईचा बाळावर प्रचंड प्रेम। जीव की प्राण माऊली विसरली की या बाळाचे दान मडिवाळ शिवाचार्यांना करावायचे आहे आणि तो बटुदान करण्याचा दिवस जवळ आला। आठवण करुणी देण्या शिष्या आला तो दारी दिल्या वचनाची पूर्तता करी दिल्या वचनाची पूर्तता करी। आठवण करुणी देण्या शिष्या आलो तव द्वारी दिल्या वचनाची पूर्तता करी दिल्या वचनाची पूर्तता करी।
बाळ सद्गुरूंच्या पदरी टाकताना दाम्पत्याचं हृदय हिलावून गेलेलं आहे, परंतु वचनाची पूर्तता करणे भाग होते. बाळ मठास अर्पण केलं, गुरुमाऊलीचं दर्शन घेतलं. बाळावरती अखेरची नजर टाकली, ती काही हटतच नव्हती. जड पावलांनी आपल्या घराकडे निघालेले आहेत. आता या दाम्पत्याचा बाळावरचा अधिकार संपला आणि बाळाची माता आता सद्गुरु माऊली झाली. बाळाची जबाबदारी पडली गुरु माऊलीच्या वरी. गुरु बाळाची सेवा करी, कैसी भाग्याची ही थोरी. होता भोजनाची वेळ, घास भरवती प्रेमळ. प्रसाद नित्याची हो मिळे, मधुर स्वादिष्ट ती फळे. वचने अमृताचे डोस, मिळती नित्य बालकास. बाळ दुडू दुडू धावत, बोल बोबडे बोलत. गुरु माऊली पूजा ध्यान नित्यची करीत. पाहून बाळ तैसेची हो पैसे ध्यानात. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. गुरु माता पिता बंधू बनले मडीवाळ. ऐसे करिता करिता काही लोटला काळ. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. 1925 साली 8व्या वर्षी, 8व्या वर्षी गुरु बाळ दीक्षा देती महादेव साक्षी. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. शिवलिंग बाळाचा दीक्षा समारंभ अंबेजोगाई मठाचे देशिक वेदमूर्ती गुरुत्वाखाली माघ शुद्ध सप्तमीला श्री गुरूंच्या हस्ते दीक्षा संस्कार झाला. योगायोगाने त्याच वेळी काशीपीठाचे महास्वामीजींचे त्या समारंभामध्ये आगमन झाले होते. योगायोगे काशीपीठाचे महास्वामी आले, महास्वामी आले. मुखमंडल या बाळाचे हो त्यांनी पाहिले. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. मूर्ती बसली ध्यानी त्यांचा आग्रह धरिला, आग्रह धरिला. शिक्षणासाठी बाळाला या काशीला पाठवा. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. प्रेमापोटी गुरुवर्य मनी अवघडले, मनी अवघडले. राजूर येथेच संस्कृताचे धडे शिकविले. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. इतक्या लहान वयात काशीला पाठवणे गुरुवारांना योग्य वाटले नाही, म्हणून त्यांनी राजूर येथेच तुकाराम शास्त्री यांच्याकडे संस्कृत शिकण्यासाठी पाठवले. परंतु त्यावेळी ब्राह्मणाशिवाय कोणाशी संस्कृत शिकू नये, वीरशैवांनाही संस्कृत शिकू नये असा वाद निर्माण झाला. परंतु तुकाराम शास्त्री यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता बाळास संस्कृताचे पाठ शिकू लागले. त्याच काळात राजूर मठामध्ये एक सुंदर घोडी, बाळाला त्या घोडीवर बसण्याचा मोह झालेला आहे. बाळाला हौस वाटू लागले आहे की आपण सुद्धा त्या घोडीवर बसावं, सैर सपाटा मारावं. घोडीवरती बसण्याचा बाळा लागला छंद, घोडी होती बाष्कळ फार पुरा होईना नाद. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. घोडी गुणास रामलिंग स्वामी नदीवरी गेला, नदीवरी गेला. बाळाने रामलिंग स्वामीचा पाठलाग केला. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. घोडी सांभाळणारा चाकूर येथील रामलिंग स्वामी गुरुवर्याकडे कामाला होता. घोडी धुण्यासाठी नदीवर जात असताना मागोमाग बाळही गेले. वेळामाशेचा तो दिवस. बाळाने रामलिंग स्वामीची खुशामत करून घोडीवर बसण्याचा आग्रह धरला, परंतु घोडी बाष्कळ असल्याने त्याने मनाई केली. परंतु शेवटी रामलिंग स्वामींना पटवण्यात बाळाने यश मिळवलेच व घोडीवरती टांग मारली व हा हा म्हणता घोडी वाऱ्यावर वेगाने सुटलेली आहे. अशी टांग मारली घोडीवरती, अशी टांग मारली घोडीवरती. घोडी होती पहा हिकमती, घोडी सुटली वाऱ्याच्या गती. रामलिंग स्वामीची गळालीत होती. रामलिंग स्वामी घाबरला मनी, काय घडते काय आज हानी.
काय करावे काही कळे ना घोडी होती स्वैर घोडी होती स्वैर बाळाने जवमान आवडली घोडी झाली स्थिर जी जी राजी जी जी राजी जी जी राजी किती अडचणी आल्या तरी बाळाने भास्कर घोडीच्या मानेचा विळखा नाही सोडला शेवटी घोडीने हार मानली आपला भास्करपणा टाकून बाळापुढे ती नमली तिचा हटवादी भास्करपणा कायमचा संपून ती बाळाच्या अधीन झाली घोडीचा हो जम झाला घोडी झाली स्थिर घोडी झाली स्थिर घोडीचे हो कान धरोनी बाळ उभा मोर जी जी राजी जी जी राजी जी जी राजी हात फिरवल्या पाठीवरुनी भास्कर घोडीच्या भास्करपणा तिचा संपला महाकायमचा जी जी राजी जी जी राजी जी जी राजी तिकडे रामलिंग स्वामी मठाकडे आला घाबरलेल्या अवस्थेत घडलेला प्रकार सांगितला गुरुवरही घाबरले त्यांनी बाळा शोधण्यासाठी चहूकडे माणसे पाठवली चोहीकडे शोधाशोध सुरू झाली इकडे घोडी पळून पळून थकली होती शेवटी हळणीच्या रानात घोडी सापडली तेथील शेतकऱ्याने बाळाची अवस्था पाहून बाळास उचलून घेतले परमदयाळू बाळाने घोडीला जणू संदेशच दिला होता तिच्या तोंडातून फेस गळत होता डोळ्यातून अश्रू ओघळत होते घोडी प्राणी असूनही तिने संदेश शिरसावन्य मानला आणि उभ्या आयुष्यातला भास्करपणा सोडून दिला यावर आपण वीरशैवांनी विचार करावा आपण तर मानव आहोत असो नंतर त्याच घोडीवरती बसून बाळ मठाकडे आले परंतु आप्पांच्या भीतीने बाळ रडू लागले बाळाला महाराजांनी जवळ घेतलं आणि समजावणीच्या स्वरात म्हणू लागले बापू तुला जाऊ नको म्हटलं असताना तू का गेलास रे बाळा ही काय अवस्था करून घेतलीस सकाळी 7 वाजता गेलेला पहा आता दुपारचे 2 वाजले गुरुवारांनी बाळा स्नान वगैरे घालून प्रेमाने भोजन भरवले पहा पहा गुरुची शक्ती करीता भक्ती करीता भक्ती करीता भक्ती स्वानुभवी येती परिचिती पहा याची साक्ष आहे ही मूर्ती जी रजी पहा याची साक्ष आहे ही मूर्ती जी रजी पहा याची साक्ष आहे ही मूर्ती जी रजी आता पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याचा विचार होता पण एक दुःखद प्रसंग घडला बाळाचे जन्मदाते पिता विश्वनाथ स्वामींना शिवाज्ञा झाली बाळास अत्यंत दुःख झाले 6 महिन्याचा काळ लोटला रंभापुरीचे जगद्गुरु गंगाधर शिवाचार्य बाळ तपस्वी चन्नवीर शिवाचार्य आणि गुरुवर्य परांडकर बाबा अहमदपूरला आले तेव्हा त्यांना शिवलिंग बाळाने अमरकोशाचा स्वर्थ म्हणून दाखविला बाबांचे चित्र रेखाटले दोन्ही गुरुवर्यांवर कविता रचून म्हणून दाखविल्या या बाळाची बुद्धिमत्ता पाहून पुढील शिक्षणासाठी सोलापूरला नेण्याचे परांडकर बाबांनी ठरवले तेव्हा शिवाचार्यांना आवडल्यासारखं झाले परंतु परांडकर बाबा म्हणाले तू काही चिंता करू नकोस हा बाळ माझाच आहे 1936 साल वैशाख महिना गंगा दशहरा पावन दिवशी सुरुवात परिवर्तना जी जी राजी जी जी राजी जी जी राजी मणिवाळ शिवाचार्यांना वाटू लागे खेद बाळाच्या त्या प्रेमाने केले होते अंध जी जी राजी जी जी राजी जी जी राजी जड अंतःकरणाने म्हणती जाई रे बाळा अंतरात सतावी तो मायेचा कळवळा जी जी राजी जी जी राजी जी जी राजी बाळाच्याही नैनातूनी पाझरती अश्रू बाळा वाटे माझ्या माऊलीस कैसा मी विसरू जी जी राजी जी जी राजी जी जी राजी गुरु चरणी नतमस्तक झाले हो बाळ गुरुवाळोनी दिला आशीर्वाद घेऊन जवळ जी जी राजी जी जी राजी जी जी राजी अशा प्रकारे गुरुवर्याचा आशीर्वाद घेऊन बाळ पुढील शिक्षणासाठी बाबा परांडकर सोबत सोलापूरला रवाना झाले
पुढल्या शिक्षणासाठी गाठले सोलापूर, गाठले सोलापूर, गाठले सोलापूर. वारद शाळेत नाव घातलं बरं, वारद शाळेत नाव घातलं बरं, वारद शाळेत नाव घातलं बरं. जेवण मिळे की पारावर, मुख्याध्यापक होते नालावर. अंगी होता त्याच्या सदाचार, पण तिथंही पडलं पोड. कशी झाली बघा भानगड. कन्नड येईना म्हणून भोजनाची सोय होईना, सोय होईना. दात असोनी काय करावे मिळे नाचना. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. अशा प्रकारे भाषेची अडचण निर्माण झाली. ही अडचण लक्षात घेऊन बाबांनी सांदिरे यांच्याकडे बाळाच्या भोजनाची व्यवस्था केली. सांदिरे सज्जन गृहस्थ होते. शाळेतून परत येईपर्यंत भोजनासाठी बाळाची वाट पाहत असत. सणावाराला बाळाला कपडे करत, परंतु तिथेही दुर्दैव वाटेला आले. व्यापाऱ्यामुळे हे कुटुंब मुंबईस गेले. नंतर बाळाने कन्नड भाषा अवगत करण्याचा हट्ट धरला. मुखेडचे मठाधिपती विरूपाक्षी शिवाचार्य यांच्याकडून शिवलिंग बाळाने कन्नड भाषा पूर्ण अवगत केली आणि अवघ्या 8 महिन्यात काव्य प्रथमा या संस्कृत परीक्षेची पूर्ण तयारी केली व 1937 ला हुबळी केंद्रावरून काव्य प्रथमा परीक्षा देऊन बाळ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पण पुढे काय, त्या पीठामध्ये पुढे काय घडले ऐका तर. दुर्दैव पाठ सोडीना, पाठ सोडीना, पाठ सोडीना, पाठ सोडीना. दुर्दैव पाठ सोडीना, पंचपीठ वाद मिटेना. आड आळे त्याच्या शिक्षणा, बाळ गेले त्रासून पुन्हा पुन्हा. पंचाचार्यवादी बाळ पेटून उठले, पेटून उठले. तसे विरोधी पत्रक काढून सामोरी गेले. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. याचा परिणाम पहा बाळावरी झाला, बाळावरी झाला. काढिले हो शाळेतून हाती दाखला दिला. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. पंचाचार्यवादी बाळ पेटून उठले, विरोध केला. याचा परिणाम असा झाला की बाळास शाळेतूनच हाकलून दिले, शिक्षण बंद केले. परंतु शिवलिंग बाळास सातप्पवा सांदिरे यांच्या सहकार्याने परत शाळेत घेतले. परत संयमाने तेथील शिक्षण पूर्ण करून बाळ राजुरी परतले. आता बाळ उच्च शिक्षित झाले. मडिवाळ शिवाचार्यांना आपण विश्वनाथ स्वामींना दिलेल्या वचनाची आठवण झाली. त्यानंतर शिवलिंग बाळास पीठावर बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. शेवटी तो दिवस इसवी सन 1937 साली माघ वद्य सप्तमी हा पट्टाभिषेकाचा मुहूर्त ठरला व पाहता पाहता पट्टाभिषेकाचा दिवस उगवला. साऱ्या राजूर नगरात आनंदी आनंद झाला. राजूर नगरी सजली आहे डौलाने, कारण आज शिवलिंग बाळाचा पट्टाभिषेकाचा दिवस आहे. पाहूया कोण कोण मान्यवर वराडी मंडळी जमली ते पाहूया. चला तर. वाद्याचा नाही चौगडा, गजर होतोय वाद्याचा. वाद्याचा नाही चौगडा, गजर होतोय वाद्याचा. आज शिवलिंग बाळाचा दिवस पट्टाभिषेकाचा. आज शिवलिंग बाळाचा दिवस पट्टाभिषेकाचा. सारे मान्यवर जमले, शिवलिंग बाळ सजले. सारे मान्यवर जमले, शिवलिंग बाळ सजले. आज शिवलिंग बाळाचा दिवस पट्टाभिषेकाचा. आज शिवलिंग बाळाचा दिवस पट्टाभिषेकाचा. गेले चोहीकडे आमंत्रण, आले पाहुणे कोण कोण. आले पाहुणे कोण कोण. आले स्वामी बोरामणी, आले उंबरचे कंपनी. आले उंबरचे कंपनी. वेदघोष मंत्राचा करी शास्त्री जगदीश. करी शास्त्री जगदीश. वेदघोष मंत्राचा गजर होतोय वाद्याचा. वेदघोष मंत्राचा गजर होतोय वाद्याचा. आज शिवलिंग बाळाचा दिवस पट्टाभिषेकाचा. आज शिवलिंग बाळाचा दिवस पट्टाभिषेकाचा.
बाबा परांडकरावरती धुरा नेतृत्वाची होती, नेतृत्वाची होती, गुरु मडिवाळाशी शिवलिंग बटून मान करीती, बटून मान करीती, बाळा धरुनिया हाती बसविले गादीवरती, बसविले गादीवरती, अन वर्षाव पुष्पाचा सारे बाळावर करीती, सारे बाळावर करती, वर्षाव पुष्पाचा गजर होतोय वाद्याचा, वर्षाव पुष्पाचा गजर होतोय वाद्याचा, आज शिवलिंग बाळाचा दिवस पट्टाभिषेकाचा, आज शिवलिंग बाळाचा दिवस पट्टाभिषेकाचा, वाजस नाही चौघडा गजर होतोय वाद्याचा, वाजस नाही चौघडा गजर होतोय वाद्याचा, आज शिवलिंग बाळाचा दिवस पट्टाभिषेकाचा, आज शिवलिंग बाळाचा दिवस पट्टाभिषेकाचा, आज शिवलिंग बाळाचा दिवस पट्टाभिषेकाचा, आज शिवलिंग बाळाचा दिवस पट्टाभिषेकाचा. हर 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 महादेव. जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. अशा प्रकारे अगदी आनंदाने शिवलिंग बाळाचा पट्टाभिषेक पार पडला. आता ते बाळ शिवलिंग शिवाचार्य बनले आणि खऱ्या अर्थाने जीवनाची सुरुवात झाली. या देहरूपी रथाचा सारथी जे मन आहे, या सारथ्याच्या हाती सर्व इंद्रियाचे घोड्याचे लगाम आहेत आणि या देहरूपी रथामध्ये जीवनरूपी शिव आहे. त्या आत्मरूपाला परमात्म्याकडे वाटचाल करण्याचा प्रवास आहे. त्यासाठी या मनरूपी सारथ्याला आपलंसं करणं तितकं सोपं नाहीये. यासाठी वासनेचा बळी देऊन मदनाची राख करायची, लोभाची तिलांजली देऊन क्रोधाग्नी शांत करायचा आणि कामावरती विजयाचा झेंडा रोवायचा. यालाच म्हणतात संन्यास, यालाच म्हणतात संन्यास. पाय उचलताच मागे राहणाऱ्या पायाची आस सोडायची व पुढे पडणाऱ्या पावलाची चिंता सुद्धा करायची नाही, असे तत्व असणाराच खरा संन्यासी. ज्याला लंगोटी व रोटी याशिवाय कशाचीही गरज वाटत नाही, तोच खरा संन्यासी, तोच खरा संन्यासी. आणि असा हा खडतर प्रवास करण्यासाठी शिवलिंग शिवाचार्य सज्ज झाले. असा पट्टाभिषेक संपला आणि दुसऱ्याच दिवशी पुढील संस्कृत शिक्षणासाठी राजूर सोडले. परंतु शिक्षणाबरोबरच दिव्य प्राप्तीच्या ज्ञानाचीही ओढ लागली. हा विचार त्यांनी मडिवाळ शिवाचार्यांना व्यक्त केला. खडतर तपश्चर्याचं तुझं आणखी वय नाही बाळा, आता फक्त शिक्षणाचा विचार कर, फक्त शिक्षणाचा विचार कर, असा सल्ला दिला. तरी पण शिवलिंग शिवाचार्यांनी हे खडतर तप करण्याचे ठरविले आणि शिवलिंग शिवाचार्यांनी कपिलधार येथे अनुष्ठान करण्याचा संकल्प केला. अनुष्ठानाचा संकल्प ठरला शिवाचार्य मनी, शिवाचार्य मनी. कपिलाधारी राहत जेते कपिल मुनी. जी जी राजी जी जी राजी जी जी राजी. श्रावण शुद्ध प्रतिपदेला सुरू झाले तप, सुरू झाले तप. कडुलिंबाचा रस आणि पाणी सोबत. जी जी राजी जी जी राजी. ऐशी खडतर तपश्चर्या आरंभली त्यांनी, आरंभली त्यांनी, आरंभली त्यांनी. सेवाधारी त्या वेळेला मिळत नसे कोणी. जी जी राजी जी जी राजी जी जी राजी. अशा प्रकारे कडुलिंबाचा रस आणि सोबत पाणी पिऊन आहारावर नियंत्रण करून 21 दिवसाच्या संकल्पपूर्तीला सुरुवात झाली. त्यावेळची कपिलधारची परिस्थिती कशी होती? 1937 चा काळ. पट्टाभिषेक होऊन अवघे 4-6 महिने लोटले होते. त्यांचे वय फक्त 19 वर्षाचे होते आणि या वयात निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी अनुष्ठानाला सुरुवात केली. त्या काळी कपिलधारची अवस्था काय होती? काय होती त्यावेळची कपिलधारची अवस्था? थोडं भूतकाळात जाऊन विचार करा. कैसे होते कपिलाधर, कैसे होते कपिलाधर, कपिलाधर कपिलाधर कपिलाधर. दर्या कपारी आणि डोंगर, दर्या कपारी आणि डोंगर, दर्या कपारी आणि डोंगर. कीर्ती
मागे साप मोर, तिथे झाडी होती पहा किर्र, जिकडे पहावे तिकडे अंधार. पाऊस धो धो पडे वरती, वीज कडाळती, दख्खन प्रकाश पडे तव मना वाट भीती. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. रस्ता नव्हता कुठेही जाण्या, छोटी पाऊल वाट, छोटी पाऊल वाट. पाय घसरता भीती पडण्याची दरी मधी थेट. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. चहूकडे होती हिरवळ, त्यात फिरती साप, त्यात फिरती साप. ऐसा जागी 21 दिवस आरंभिले तप. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. अशा प्रकारे 21 दिवस अनुष्ठान करून शिवलिंग शिवाचार्य राजुरी परत आले. मडिवाळ शिवाचार्याने अभिमानाने पाठीवरून हात फिरवला. शिवलिंग शिवाचार्यांनी पुढील शिक्षणासाठी लागलीच सोलापूर गाठले, परंतु शिक्षण चालू असताना मडिवाळ शिवाचार्य आजारी असल्याचा निरोप आला. त्यामुळे परत राजूरला यावे लागले. त्यावेळी निजामाबादहून लिंगय्या नावाचा कंपाऊंडरला बोलावून घेतले. 2 दिवस उपचार केले पण व्यर्थ गेले. तेव्हा गुरुवर्य शिवलिंग बाळाला म्हणाले, बाबू मी उद्या संध्याकाळपर्यंत आहे, मला जावे लागणार आहे. तरी बाबू आता तू सांभाळ कर आणि माझ्या मागे काकूंची सुद्धा जतन कर. सांभाळ आता बाळा सांभाळ. मी दिलेल्या ज्ञानाची तू ठेवी आठवण, ठेवी आठवण. माझ्या मागे काकूशी करी जतन. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. ऐसे ऐकत गुरु मुखातून बाळ लागले रडू, बाळ लागले रडू. नैनातून त्या अश्रुधारा लागल्या वाहू. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. बाबू रडत असलेला पाहून गुरुवर्य म्हणाले, बाबू काय झाले तुला रडायला? अरे तुला वयाच्या 12व्या वर्षी आत्मसाक्षात्कार दिला आहे. अरे मी तुझ्यात आणि तू माझ्यात सामावलेला आहेस. बाबू आज मी जात आहे, उद्या तूही जाणार आहेस. आता तू तुझे कार्य पूर्ण कर. जीवनामध्ये कोणापुढे हात पसरू नकोस, कोणाला विनवू नकोस, कोणाची भीती कधी बाळगू नकोस. तुझ्यापेक्षा विद्वान महामानवापुढे तू नतमस्तक हो. हा प्रकार ऐकून काकूही आल्या. गुरुवर्य काकूंना म्हणाले, तुम्ही माझा सांभाळ पोटच्या मुलाप्रमाणे केलात, माझ्याप्रमाणेच बाबूकडे लक्ष ठेवा. आम्ही निघायच्या तयारीत आहोत. हे ऐकून दुःख अनावर झाले. काकू धाय मोकून रडू लागल्या. जमलेल्या स्त्रियांनी त्यांचं सांत्वन केलं. दुसरा दिवस उजाडला. गुरुवर्यांनी तीर्थप्रसादाची इच्छा व्यक्त केल्यामुळे हडोळती होऊन बुद्धिस्वामी महाराजांना बोलावलं. त्यांनी मडिवाळ शिवाचार्यांना स्नान घातलं. शिवलिंग शिवाचार्यांना तीर्थप्रसाद करून दिला व भागीरथीचे तीर्थ दिले. गुरुवर्य अस्वस्थ होऊ लागले. तेव्हा शिवलिंग शिवाचार्यांनी गुरुवर्याचे डोके आपल्या मांडीवरती घेतले. त्यावेळी गुरुवर्यांनी आपल्या लाडक्या बाबूचा हात हातात घेतला. इसवी सन 1937 शरद पौर्णिमेच्या 3ऱ्या दिवशी अश्विन वद्य द्वितीया दुपारी 3 वाजता गुरुवर्य शिवैक्य झाले. गुरुवर्य शिवैक्य झाले. गुरुवर्य शिवैक्य झाले. शिवलिंग शिवाचार्याची सोडून गेली गुरु माऊली, जिने आजवर होती माया लावली. शिवलिंग शिवाचार्याची सोडून गेली गुरु माऊली, जिने आजवर होती माया लावली. जिने आजवर होती माया लावली. बाळाच्या मांडीवर ठेवूनी आपले शिर, बाळाच्या मांडीवर ठेवूनी आपले शिर. अंत समयीची नजर तयेने टाकली, जिने आजवर होती माया लावली. जिने आजवर होती माया लावली. का दाटून आला आतल्या आत शम
आला आतल्या आता शमविला पुढल्या कार्याची जबाबदारी शिरी पडली जिने आजवर होती माया लावली शिवलिंग शिवाचार्याची सोडून गेली गुरु माऊली जिने आजवर होती माया लावली जिने आजवर होती माया लावली अनावर झालेल्या दुःखावरून शिवलिंग शिवाचार्य कामाला लागले चोहीकडे निरोप पाठवला सर्व शिष्य मंडळी नातेवती जमा व्हायला लागली भजनी मंडळीची भजनास सुरुवात केली रात्रभर जागर झाला दुसऱ्या दिवशी समाधी स्थळ रंगून घेतले नवलिंगाची स्थापना पिंड चक्रावरती केली गुरु माऊलीचा पार्थिव देह ओरीत बसवण्यात आला समाधी कक्षात 2 दिवे प्रज्वलित केले दीपाला प्राणवायू मिळावा म्हणून समाधीपर्यंत पाईप बसवला दीप प्रशांत झाल्यानंतर समाधी क्रिया पूर्ण होते असा शास्त्राधार आहे नंतर 10 दिवस समाधीचा अभिषेक करण्यात आला व 10व्या दिवशी गाववाडा जेवण देऊन ते गुरुऋणातून मुक्त झाले नंतर हा दुःखाचा डोंगर डोक्यावरती घेऊन पुढील शिक्षणासाठी सोलापूरला गेले आता पराणकर बाबाच त्यांची काळजी घेऊ लागले बार्शी हेच त्यांचे माहेरघर झाले आणि त्याच काळात महाराष्ट्रात वीरशैव गर्जना हे वीरशैव साप्ताहिक मठाच्या आर्थिक अडचणीमुळे बंद पडले होते महाराष्ट्रामध्ये बार्शी नगरीत निघे साप्ताहिक पैशा भावी बंद पडली वीरशैव हाक हातामध्ये होती अंगठी गळ्यामध्ये बेल टाकील विकून जनजागृतीची जाणून मोल आणि या पैशातून कागदशाही व छपाईसाठी लागणारे इतर साहित्य खरेदी केले परंतु तिथेही प्रेसचे व्यवस्थापक कार्यात अडचणी आणू लागले त्याच्या विरोधाला न जुमानता 8 दिवसात गुरुबोधक हा ग्रंथ काढून पराणकर बाबाच्या हाती दिला आता पुढे परणकर बाबांनी शिवाचार्याला नेले होते पहा काशीला या विज्ञान ऐसा सल्ला दिला जिथे जावे तिथे अवघड वाट कर्ज बाजारी होते काशी पीठ विद्यार्थी मठावरती होती अवलंबून याच चिंतेने शिवाचार्य होते क्षीण आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत शिवाचार्यांनी न्यायशास्त्री ही पदवी मिळवली जंगमवाडी मठाचा हो हाती कारभार आला कार्य पाहुनी जगद्गुरूला आनंद झाला जगद्गुरु म्हणती शिवाचार्य होय जगद्गुरु पीठावरती लौकिक वाढेल जैसा पर्वत मेरू यावर शिवाचार्य म्हणतात वडिलांचे नाव पुसून संन्यास घेतला आणि आता गुरुपीठ सोडून जगद्गुरु हो हे माझे ध्येयच नाही मी माझ्या ध्येयपूर्तीसाठीच हा देह खर्च करणार आहे आणि म्हणून शिवाचार्य परत काशीहून राजुरी आले हा काळ होता 1940 सालचा शिवाचार्य राजुरी परत आले तर मडिवाळ शिवाचार्याच्या काळापासून सेवक म्हणून असलेला स्वामी वीर मठाचा मालक म्हणून बसला होता आणि शिवाचार्यांच्या विरोधात कटकारस्थान करू लागला कणकण माती जमुनी मुंग्या करीती वारुळ आयते बीळ पाहून नागोबा कुशाल आत लोळ ऐशी गट त्या मठाची व्हायला लागली होती शिवाचार्यासोबत सेवकाने वाद आरंभ केला याचा परिणाम शिवाचार्याच्या मनावरती व्हायला लागला शिवाचार्य उदास झाले आणि भगवान शिवाचे अस्तित्व असलेल्या हिमालयात जावे परंतु राजूर पाहणे नको म्हणून पेनूरला जातो असे सांगून राजूर मठ सोडला माऊली झाली मनी उदास
सोडले पहारा जोरास हिमालयात जावे राहून करू जपत शिव ध्यान 67 रुपये खिशात परी नाही केली त्याची खंत पूर्णेहून नाशिक मार्गाला गाठीले त्र्यंबकेश्वराला स्थान संध्या सर्व करोनी मंदिरात गेले तिथे पुजारी जोगळेकर औचित भेटले जी जी राजीरा रजी जी जी राजीरा रजी जी जी राजीरा रजी संन्याशाला जेथे जाई तेथेच असे घर तिथे थांबून प्रवचन करती भगवत गीतेवर जी जी राजीरा रजी जी जी राजीरा रजी जी जी राजीरा रजी थोडी लागली भक्तगणाला त्यांच्या वाणीची आमंत्रणे येऊ लागले गावोगावाची जी जी राजीरा रजी जी जी राजीरा रजी जी जी राजीरा रजी अशा प्रकारे कीर्ती चहूकडे पसरू लागली एकदा गुजरात धर्मापूर येथील प्रवचन संपून जहाजात बसून कराचीकडे निघाले जहाजात स्वामी सत्यानंदजींची भेट झाली व सत्यानंदजी स्वामींना शिवाचार्यांचे व्यक्तिमत्व आवडले त्यामुळे त्यांना कराचीत थांबायला विनवू लागले माऊलींना हिमालयाकडे जाण्याची ओढ होती तरी पण सत्यानंदजी स्वामींजी त्यांना आग्रह धरून थांबून घेतले व पुढे सत्यानंदजी स्वामीमुळे पाकिस्तानमध्ये जाण्याचा योग आला तिथे वीरशैव सिद्धांत प्रवचनाद्वारे पटवून दिला पुढे सत्यानंदजी स्वामींनी त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून त्यांना शिक्षणाकडे परावृत्त केले प्रवचनातून जमा झालेला निधी बँकेत जमा करून निधीवर नवीन जीवनाची सुरुवात झाली विज्ञानची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले त्यांना वैद्यकीय पदवीसाठी प्रवेश मिळाला परंतु प्रवेशासाठी एक दिवस झाला उशीर झाला त्या कारणे शिवाचार्यांचा अर्ज नामंजूर झाला परंतु माऊलीच्या पाठीशी शिवकृपा असल्याने तिथेही त्यांना रामसिंग यांचा परिचय झाला त्याच्या पत्नींना क्षयरोग झाला होता त्या कारणाने रामसिंग यांनी पत्नीच्या तपासणीसाठी शिवाचार्यांना दवाखान्यात पाठवले तिथे एक्सरे विभागात नाव नोंदवून ते थांबले होते तर तिथे काय घडले कोण्या रूपे शिवकार्य करी नकळे कोणाशी ख्रिश्चन भिक्षुणी जवळ येऊन करते चौकशी जी जी राजीरा रजी जी जी राजीरा रजी जी जी राजीरा रजी एक ख्रिश्चन भिक्षुणी माऊलीचा पोशाख पाहून चौकशी करते आपण कोण इथे कशासाठी आलात आपण कुठून आलात तेव्हा माऊलीने मी महाराष्ट्रातून मेडिकल प्रवेशासाठी आलो होतो परंतु प्रवेश मिळत नाही असे म्हणतात भिक्षुणीने पत्ता दिला भिक्षुणीने पत्ता दिला तिचा लिहून भेटीसाठी यावे आपण दिले निमंत्रण जी जी राजीरा रजी जी जी राजीरा रजी जी जी राजीरा रजी नंतर एक्सरे रिपोर्ट घेऊन शिवाचार्य रामसिंगच्या घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी पत्ता घेऊन शिवाचार्य गेले कृष्णबाई सिंह भेटले बाईने आदरातिथ्य केले सोबत घेऊन ऑफिसात गेले आणि तेथील अधिकाऱ्यास ठणकावून सांगितले तुम्ही गुणवत्ता पाहता की नियम पाहता की माणुसकी पाहता यांच्या मार्गचा विचार केला असता तर तुम्ही प्रवेश कशा नामंजूर केला याचेच आश्चर्य वाटते त्या इतक्यावरच थांबल्या नाहीत तर स्वतः प्रवेश फॉर्म भरून माऊलीचा मेडिकल प्रवेश निश्चित केला आता मठाचे मठाधिपती निघाले डिग्री घेण्या हाती करण्या रोग्याशी हो मुक्ती 1940 ते 1949 दरम्यान देशात स्वातंत्र्याच्या लढ्याची चळवळ सुरू होती तेव्हा काय झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चळवळीत होते पहाते दंग प्राण देण्या होती तयार विचार बनले पहा प्रखर माऊली सरुजले त्यांचे विचार माऊली ही झाली तत्पर विचारांच्या त्यांच्या पाहुणीधार संघाने सोपविला कारभार हिंदू रक्षण करी तळमळ आरंभिली पहा चळवळ
सुभाषचंद्र बोस यांची भेट घेतली स्वातंत्र्याच्या लढ्याची चर्चा ही केली जी जी राजी जी जी राजी स्वार्थी पुढाऱ्यामुळे देशाची फाळणी झाली आणि यातूनच पाकिस्तानची निर्मिती झाली धारा तीर्थी पडले सेवक झाला रक्तपात गांधीजींना याच समयी झाला की हो घात पायाला हो गोळे लागले माऊली झाली व्याकुळ त्याच समयी अटक झाले पहा कैसा काळ नंतर 20 दिवसांनी माऊली सोडून देण्यात आले नंतर ही न डगमगता माऊलींनी सत्याग्रह सुरूच ठेवला माऊलीचे संघटन कौशल्य पाहून माऊलीवर पंजाब प्रांतांची संघाची पूर्ण जबाबदारी पडली पुढे 1945 ते 46 चा काळ RSS चे प्रबोधन शिबिर आटोपून माऊली घरी झोपले असताना एक निर्दयी पोलीस अधिकाऱ्याने माऊलीस लंगोटीवरच पकडून नेले तेथे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने निर्दयी पोलिसास खडसावले इन्हें क्यों लाए हो ये तो सन्यासी महात्मा दिखते हैं छोड़ दो इन्हें महाराजांना सोडून देण्यात आले डॉक्टर शिवाचार्यांनी डॉक्टर ही डिग्री मिळवली वैद्यकीय सेवा चालू झाली परंतु ध्येयाकडे लक्ष लागले होते सेवा करी डॉक्टर रोगाची पूजा पाठ त्रिकाळ असे त्यांची नरोट मेहरा येथे करती सेवा सप्तशती पाठवायलाच हवा इथे आली बघा अडचण रोगी तडफडतो तापान इकडे चालू असता पारायण रोगी बोलू लागला रागान यांचे होईल पारायण आणि माझे होईल की हो मरण हे शब्द केले श्रवण पाठ केलं बंद चटकन रोग्याला दिले की हो इंजेक्शन रोग्याला येता जवा तवा गुण मूळ ध्येयाची झाली आठवण केले शिवाचे स्मरण आणि दवाखाना दिला की हो सोडून डिग्री असली व्यवसायाला मारी लीलात ऐसे त्यागी शिवाचार्य पहिले असावेत आता ऐकवा पुढला इतिहास शिवाचार्य गेले हिमालयास भस्म बेल पत्री आणि माळ जपास कोणी नव्हते बघा संगतीस कोणी नव्हते बघा संगतीस कोणीही नव्हते आजूबाजूला नाही वस्ती नुसता एकांत फाट्याची बनवून गुंफा रमती साधनेत आजूबाजूला नाही वस्ती नुसता एकांत फाट्याची बनवून गुंफा रमती साधनेत गुंफेमध्ये धुनी पेटा बर्फ तो वितळे अन्ना विना आहारास नुसती कंदमुळे रंगी बेरंगी मनास मोहित करती फुल झाड हरिण आणि वनराई दिसती चहूकडे ऐसा काळ 1 वर्षाचा लोटून हो गेला होती तीही लंगोटी झाली जीर्ण जीर्ण भोजपत्रीची लंगट बनवून करती ती धारण नाही चुकती कदापि त्रिकाल पूजन भस्मही संपले बिल्वही संपले कैसी करू पूजा सांगना सांग आता तुझी नंदी ध्वजा भस्म बिल्वाच्या शोधासाठी महाराज निघाले वेकळीच्या मंदिरात तप आरंभिले ऐसे करिता मैंने गेले 3-4 बांधुनी इष्टलिंग ब्राह्मण करी जागर ब्राह्मण करी जागर ब्राह्मण करी जागर भस्म आणि बिल्वपत्रीच्या हस्ता शोधात अहमदपूरची शिष्य मंडळी भेटली गवचित
वीरशैवाचा रक्षण करता राजा परत आला, राजा परत आला. आग्रह करुणी मंडळीने आणले राजूरला. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. 1940 ते 1952 हा 12 वर्षाचा काळ दूर राहून एक तप पूर्ण झाले. नंतर धार्मिक व सामाजिक घडी बसवण्यासाठी मराठवाड्यातील शिवाचार्य एकत्रित करून चर्चा केली. यावेळची मठाची दयनीय अवस्था झाली होती, म्हणून ब्रह्मकपाली येथेच तात्पुरता मंडप टाकून राहण्याची एकांतात व्यवस्था केली व तिथेच 1953 साली शिवाचार्याने अनुष्ठान केले. यावेळी मठाचा ताबा मठाचा सेवक स्वामी व पत्नी आणि मुलाकडे होता. त्यांच्याकडून शिवाचार्यांनी पावलोपावली विरोध होत होता. याच मध्ये जन्मदाती आई ही विरोध करायला लागली. मातेला वाटायचं पिठावर राहून भक्तगणाकडून धनसंपत्ती जमा करवायची, परंतु हे तत्व माऊलीला मान्य नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या जन्मदात्या आईला विरोध केला. ज्याप्रमाणे कार्तिक स्वामींनी डोळ्यातील काजळ व पिलेले दूध फुकून टाकले, हीच अवस्था शिवाचार्यांची ही झाली, कारण त्यांना आपल्या वचनाला जागायचं होतं. तत्वासाठी सोडिले होत व मातेला, धनाची ग आस नाही नाही ग मजला. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. धर्म रक्षणासाठी देह मिळाला, देह मिळाला. लावीन ग माझी त्याच कार्याला. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. संन्यासाला लोभ नसावा धनाचा आई, धनाचा आई. पैसा जमून संसार करणे पसंत मला नाही. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. विचार भिन्न झाले. यातूनच माय लेकराची ताटातूट झाली. मातेनं भोजन देणं बंद केलं. त्यावेळी शिवाचार्याने स्वतंत्र शेती केली. मित्रांच्या सहकार्याची शेती केली. 136 पोती शेंगाणे उत्पन्न केले. यावेळी शेतीत काढले. शेतीतच वास्तव्य असल्यामुळे मित्रमंडळी मठात राहण्याचा आग्रह धरू लागले. तेव्हा मठातील अतिक्रमण दूर झाल्याशिवाय मी मठात पाऊल ठेवणार नाही असे माऊलींनी ठणकावून सांगितले. त्यावेळी सर्व मंडळी हा वाद मिटवून मठातील मंडळी बाहेर काढली व माऊलींना परत मठात नेले. तो काळ 1954चा होता. इकडे वीरशैव समाजाची अवस्था काय झाली होती? वीरशैव कुळी जन्मुनी करी हरी जागर, हरी हरी जागर. शिव तत्वच वीरशैवांना पडला विसर. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. ऐसे समयी माऊली हो पटवती शिवतत्व, पटवती शिवतत्व. यारे जाणून तुमचे कैसे आहे महत्व. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. वीरशैवची द्वेष्टे बनले शिवतत्वाचे, शिवतत्वाचे. शैव असोनी गाती गुणगण नित्य हरीचे. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. हे माऊलींना मान्य नव्हते. त्यांनी प्रथम चापोली या गावी हरिनाम सप्ताहात शिवतत्वाच्या बीजाची पेरणी केली. तिथे त्यांना भयंकर विरोध झाला, पण विजय शिवतत्वाचाच झाला आणि काल्याचे कीर्तन सोडून वीरशैव असूनही हरिभक्त परायण बनलेले महाराज काला सोडून निघून गेले. परंतु नंतर हरिभक्त परायण महाराजांची शिष्यमंडळींनी माऊलींना त्रास द्यायला सुरुवात केली. तरीही त्या जननिंदेला न जुमानता व्यापक जीवन दृष्टी असलेले माऊली स्वधर्म रक्षणासाठी सज्ज झाले आणि वीरशैव धर्म प्रसाराचा गाडा पुढे नेण्याच्या प्रधानातच ते गुंतले. याचा परिणाम वीरशैवातील काही प्रमुख मंडळींना माऊलीचे विचार पटले. ती मंडळी जागृत झाली. तिथूनच पुढे शिवभजनाच्या प्रथेला वेग आला. नंतर 1955 साली चापोलीच्या भक्त मंडळींनी महाराजांचे श्रावण मास अनुष्ठान भीमाशंकर मल्लिशे यांच्या शेतात धारणा नदीच्या काठी अमराईत ठेवले. अनुष्ठान समाप्तीच्या दिवशी प्रसादाची तयारी झालेली आणि अशा वेळी पावसाने धुमाकूळ माजवला. मंडळी चिंतातूर झाली. अचानक मल्लप्पा मल्लिशे यांच्या मुखातून असा
विजय संताचा की कलीचा असे म्हणतात धो धो पडणारा पाऊस अचानक थांबला आणि प्रसाद सर्वांना मनसोक्त मिळाला आणि तेव्हापासून चापोली ते राजूर पदयात्रा सुरू झाली. आता ऐका पुढील इतिहास. आता ऐका पुढील इतिहास, पुढील इतिहास, पुढील इतिहास, पुढील इतिहास. धर्म प्रचाराचा घेऊन ध्यास, धर्म प्रचाराचा घेऊन ध्यास. सुरुवात केली पदयात्रेस, सुरुवात केली पदयात्रेस. जेथे कपिल मुनी वास्तव्यास, जेथे कपिल मुनी वास्तव्यास. होते कपिल मुनी वास्तव्यास. अशा पावन भूमीत मनमत माऊली झाले समाधिस्थ. ऐसे पवित्र ते स्थळ गंगा भागीरथी वाहे सुळ सुळ. याच भूमीत मनमताशी साक्षात्कार झालेला आहे. याच भूमीत मनमताशी साक्षात्कार झाला. साक्षात्कार झाला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला महालाभ झाला. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. याच दिवशी कार्तिकाचा जन्म हो झाला. जन्म हो झाला. शंकराने याच दिवशी त्रिपुरवधीला. जी जी राजी राजी, जी जी राजी राजी, जी जी राजी राजी. आणि या पवित्र पावन क्षेत्री शिवलिंग शिवाचार्यांनी चापोली ते कपिलधार पहिली पदयात्रा 1955 साली सुरुवात केली. या आज लाखोंच्या संख्येनं गुरुमाऊलीच्या गजरात जात असलेले आपण पाहत आहोत. अशा प्रसाराबरोबरच दीक्षा संस्कार, साहित्याची निर्मिती, गावोगावी शिवनाम सप्ताहास प्रेरित करणे, सामूहिक परब्रह्मरहस्य पारायणे घडवून आणणे. 1952 ते 2011 या कालावधीत लाखो स्त्री पुरुष आबालवृद्धांनी दीक्षा घेतलेली असावी. याचबरोबर शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन 1962 ते 63 दरम्यान शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. आज एकूण 13 विद्यालय व 5 कनिष्ठ विद्यालयाची स्थापना केली. आज अहमदपूर हे शिक्षणाचे माहेरघर बनले आहे. त्यांच्या यशवंत विद्यालयाने पूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक केलेलं आहे. अशा महान गुरुमाऊलींच्या चरणी रामलिंग स्वामी हरंगुळकर आणि चंद्रशेखर पारशेट्टी यांचा कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम.